गुप्तचर संस्थांचा इशारा आणि पाकिस्तान स्थित लष्कराचा म्होरक्या सलाउद्दीनने दिलेल्या हल्ल्याची धमकी या बाबी स्पष्ट असतानाही अमरनाथ यात्रेतल्या भाविकांवरील दहशतवादी हल्ल्यानं भारतीय संरक्षण आणि गृह विभागासमोर मोठं आव्हान उभं आहे। तर त्याचवेळी दहशतवाद निपटून काढण्यासाठी मोठ्या कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे। या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला आणि सुरक्षा दलासमोरील आव्हानं या बाबीवर चर्चा करण्यासाठी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन शशी कोपीकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार कोपीकर सर, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। एकीकडे त्यांनी स्वतः अतिरेक्यांनी धमकी दिली होती की आम्ही असं काहीतरी करू म्हणून, दुसरीकडे गुप्तचर जी आपली संस्था आहे त्यांनी पण सांगितलं होतं असं काहीतरी होऊ शकतं। इतकं सगळं क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणता येईल असं असतानाही हे घडलं। याविषयी तुम्ही स्वतः काय रिएक्शन द्याल की कितपत हे? मी असं म्हणेन की एकंदर सुरक्षा व्यवस्था जी होती त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणं हे सध्या शक्य नाही। या बाबतीत काय झालं म्हणजे ही एक बस इतर ताफ्याहून वेगळी पडली असं दिसतंय। ती का पडली हे नंतर कळेल, पण असं म्हणता येईल की अशी एखादी बस वेगळी पडली तर त्या बाबतीत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जो असतो त्याच्यात काय बदल करावेत आणि इमर्जन्सी प्रोसिजर म्हणून काय करावं ह्याचा फारसा विचार झालेला दिसत नाही। एक उत्तर आपल्याला असं शोधून काढता येईल की जेव्हा ही बस वेगळी पडली तेव्हा मेन ताफ्याबरोबर जे सुरक्षाकर्मी होते त्यातले काही या बस बरोबर पाठवता आले असते आणि त्यामुळे या बसची सुरक्षा जरा जास्त चांगली झाली असती। एकूणच सरकारसमोरच एक मोठं आव्हान निर्माण झालंय असं वाटतं का तुम्हाला? आव्हान आधीही होतं, ते आव्हान आता काही बाबतीत आणखी मोठं झालंय असं म्हणता येईल। कशा अर्थाने मोठं झालंय? असं की आता जनतेच्या अपेक्षा वाढल्यात। जर काही सर्वांना दिसेल असं जर कृत्य सरकारने केलं नाही, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, तर जनतेचा अपेक्षाभंग होईल आणि त्यामुळे जो असंतुष्टपणा येईल त्याचा देशाला फायदा होणार नाही, नुकसानच होईल। पण एकूणच देशांतर्गत जी सुरक्षा व्यवस्था करणं आवश्यक आहे त्यासाठी काय काय अजून तरतुदी केल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ते अजून तगडी करण्याच्या दृष्टीने, अंतर्गत स्थितीच्या दृष्टीने पाहिलं तर असं म्हणता येईल की तज्ञांबरोबरच आणि सुरक्षा दलाबरोबर, पोलिसांच्या बरोबर, सीआरपीएफ बरोबर वगैरे सामान्य जनतेलाही जास्त सावध व्हायला हवं। आतापर्यंत जितके हल्ले झाले, खास करून मुंबई, हैदराबाद, दिल्ली वगैरे जागी, त्याचं परीक्षण करताना आपल्याला असं दिसून येतं की हल्ला करणाऱ्याने एखादं पार्सल किंवा एखादी बॅग एखाद्या गर्दीच्या जागी सोडली आणि आपण स्वतः दूर जाऊन मग एखाद्या टायमिंग मेकॅनिझमने किंवा इतर काही प्रकारे त्याला ट्रिगर केलं, तेव्हा आपल्याला जेव्हा असं दिसतं की एखादा माणूस असं काहीतरी पार्सल किंवा बॅग कुठेतरी सोडून जातोय किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड वगैरे जागी असं काही दिसलं आणि त्या बॅगचा कोणी वाली नाही असं दिसलं तर लगेच ही गोष्ट जवळपासचे पोलीस किंवा इतर कोणी सुरक्षाकर्मी असतील त्यांच्या नजरेला आणून दिलं पाहिजे। असंही म्हणता येईल की एखादा माणूस जर अत्यंत संशयास्पद रीतीने आपल्यामध्ये वावरत असेल आणि बघणाऱ्यांना ते कळणं शक्य आहे आणि अशा वावरणाऱ्या व्यक्तीला शक्य झालं तर स्वतःहून नाहीतर सुरक्षाकर्मींच्या सहकार्याने ताब्यात घ्यायला पाहिजे। याच्यामध्ये मीडियाचा रोल पण फार महत्त्वाचा आहे। इतर राजकीय पक्षांचा जे नेते आहेत त्यांचा रोल पण फार महत्त्वाचा असतो। जेव्हा अशा काही संवेदनशील घटना घडतात त्यावेळी त्यांच्याकडून तुम्ही एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून काय अपेक्षा ठेवता? कारण तुम्ही लष्करातल्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या खूप जवळून अनुभवलेल्या आहेत गेली अनेक वर्ष।
लष्कराचं मनोबल खच्ची होणार नाहीये, यासाठी म्हणून काय गोष्टी करणं अपेक्षित आहे, काय सांगाल त्याविषयी? सध्या असं दिसतंय की आपण इतिहासाच्या उदाहरणावरनं काही शिकलो नाहीये. जयचंद पृथ्वीराज चव्हाण उदाहरण बघा, किंवा पेशवाईतली भाऊबंदकी बघा, त्याचे परिणाम इतिहासावर काय होतात पुढे आणि आपलं किती नुकसान होतं हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सध्या बरेचसे राजकीय पुढारी केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही बेजबाबदार भाष्य करत आहेत. मला असं वाटत नाही की अशी भाष्य करताना या सगळ्याचा लष्कराच्या मनोबळावर काय परिणाम होईल हे त्यांनी लक्षात घेतलंय. आणि मला असं वाटतं की हे त्यांनी लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे. राजकारण हे असंच चालणार आणि ते लोकांनी स्वीकारलं पाहिजे असं म्हणून चालणार नाही. इव्हन मीडियाच्या बाबतीत पण संवेदनशीलता एकूणच खूप जपली गेली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? अशा पद्धतीच्या जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याचं एकूण वार्तांकन, कारण हा मीडिया खूप संवेदनशील आहे, लोकांपर्यंत थेट पोहोचत असतो, त्या दृष्टीनं तुम्ही एक या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून काय सांगाल? मला वाटतं एखादा दुसरा अपवाद सोडता मीडिया चांगलं कार्य करते. एक मीडियाला करता येईल की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी देतो तेव्हा ती व्यक्ती कशा प्रकारे आपले विचार पुढे ठेवते आणि ती त्यांची विचार ठेवण्याची पद्धत जी आहे ती राष्ट्रहिताच्या दृष्टीने आहे की राष्ट्र विभाजनाच्या दृष्टीने पुढे ते गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे. आता आपण बोलतोय ते जम्मू काश्मीर, असं नाही की मी सेन्सॉरशिप हे करायला बघतोय, तसं नाहीये, पण तरीही सारासार समाजहित आणि देशहित तारतम्य बाळगून किंवा सद्सद विवेक बुद्धी. आता जे जम्मू काश्मीरमध्ये घटना ही आता घडलेली आहे, एक तर टुरिझम हा त्यांचा सगळ्यात मोठा पोटापाण्याचा व्यवसाय आहे म्हणावं लागेल. तिथला एकूण सामाजिक सलोख्याच्या दृष्टीनं आणि तिथल्या व्यावसायिक याच्या दृष्टीने नेमके काय परिणाम होतील असं आपण म्हणाल, काय सांगाल त्याविषयी? आर्थिक दृष्ट्या जे नुकसान होतंय ते मागच्या काही वर्षातही झालेलं आहे आणि ह्या एका प्रकरणाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, पण ह्याची मला खात्री आहे की जे स्थानिक पर्यटनाच्या दृष्टीने किंवा पर्यटनाच्या व्यवसायात जे लोक गुंतली होती त्यांचं खूप मोठं नुकसान हल्लीच्या वर्षात झालंय. आणि गेल्या वर्षीही त्यांनी ही गोष्ट हुर्रियत सारख्या लोकांच्या नजरेला आणून दिली होती, पण त्याच्या बाबतीत काही फारसं झालं नाही. ह्या वर्षीही तसंच होईल. जर पर्यटकांच्या मनात भीती आली आणि ती भीती वाढली आणि त्यांनी काश्मीरला जायचं बंद केलं तर त्याचा परिणाम नक्कीच स्थानिक लोकांवर होईल. आता एकूणच जी अशी युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्हाला काय वाटतं, असं काही घटना घडेल एखादी मोठी? लगेच तर काही होणार नाही. असं म्हणता येईल की सरकार बहुतेक दूरदृष्टीने काही विचार करत आहे, पण नेमकं काय ते कधी आपल्याला कळणार नाही आणि आपण ते विचारू नये. मग ओव्हरऑल जाता जाता तुम्ही काय सांगाल की एकूणच ह्या सुरक्षा यंत्रणाच्या बाबतीमध्ये अधिक गांभीर्यानं कुठल्या गोष्टीवरती विचार करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या घडीला? 2-3 गोष्टी नजरेला आणून देता येतील. संरक्षण खात्याच्या दृष्टीने पाकिस्तानकडनं येणाऱ्या अतिरेक्यांना थांबवायला पाहिजे. ह्या टोळीचं जर कॉम्पोजिशन आपण पाहिलं तर ह्यातले 2 ते 3 जण पाकिस्तानी होते आणि बाकीचे स्थानीय होते. पाकिस्तानी होते त्यांना थांबवायचं काम डिफेन्स मिनिस्ट्री म्हणजे संरक्षण खात्याकडे येईल. स्थानीय जे होते त्यांना असल्या कामापासून दूर न्यायचं आणि चांगली कामं करायला प्रवृत्त करायचं, हे काम गृह खात्याचं आहे. अर्थात ह्याच्याबद्दल बरंच काही बोलता येईल, पण
आणि केंद्र सरकार खूप गांभीर्याने या सगळ्या पावलं उचलत आहेच आहेत एकूण, पण तरीही अशी जेव्हा घटना घडते तेव्हा अख्खा देश हादरतो आणि नव्याने सगळ्या ह्या गोष्टीकडे सर्वसामान्य माणसांपासून सगळेच बघायला लागतात. साहजिक आहे, या सगळ्याची गंभीर दखल केवळ राष्ट्रानेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे आणि यातनं निश्चितच आणखीन काही कठोर भूमिका घेतली जाईल भारताकडून. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपली मतं मांडलीत, मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.